तारादेवीच्या मंदिरात आलाय तारामाच्या, तर तिथं जा, कळवळीची विनंती करा, तर त्याच्यानेच तुमचं काम होईल. तर ही तर मी तुम्हाला एक मार्गदर्शन करू शकतो. कारण बरेच लोक इथं जे भेटलेले, जे फसलेले आहेत, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. तर अशा गोष्टीला फसू नका. हां, तुम्ही साधना करायचं तर साधना करण्यासाठी सर्वात उत्तम जागा ही. इथं तुम्हाला लवकरात लवकर सिद्धी प्राप्त होईल, साधना तुमची सफल होईल. पण परत एक की गुरु त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे. गुरुच्या मार्गदर्शनात राहूनच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. कारण ही स्थली जेवढी पॉझिटिव्ह आहे या सगळ्या सिद्धी साधण्यासाठी, तेवढी जर तुम्ही काय चुकीचं करताय तर तेवढाच निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर होण्याचे खूप जास्त चान्सेस असतील. हा स्मशानाचा परिसर हा तुम्हाला दाखवतो. हा तर मेन स्मशान आहे. आता तुम्हाला पुढचा परिसर दाखवतो. इथं पण बघा एक विधी चालू आहे. आता एक अघोरी बाबा आहेत, गळ्यात मुंडमाळ घालून विधी करतायत. आता आपण स्मशान बघूया. स्मशानाचा परिसर दाखवतो तुम्हाला आता. हा बघ, जर रस्त्याने जात असाल तर पकडतच असतो पैशासाठी, याच्यासाठी पैसे द्या म्हणून सचवत असतात. तर त्या गोष्टीला पण घाबरू नका. हा बघा, हा जो पूर्ण पट्टा आहे हा स्मशानाचा पट्टा आहे. पूर्ण जो हा भाग हा स्मशानात मोजला जातो, हा पूर्ण एंड पर्यंत, यालाच महास्मशान बोलायचे. पण आता पर्टिक्युलर इकडच्या गव्हर्नमेंटनी कदाचित तांत्रिक विधीसाठी एक वेगळी जागा अपॉइंट केली आणि त्याच्या बाजूला आता लाकडांवर न जाळता गॅसच्या शेगडीवर हे लोक हे सर्व जाळत असतात. आता आपण जाऊया. संत बामाखेपा आहे, बामदेव बोलतात त्याचा काढ. हे आता फिरव. तर संत